अंजनगाव निवडणुकीचे 20 तारखेला मतदान होणार आहे। अशात जर आपण पाहत असाल की या ठिकाणी आता विविध पक्षांच्या वतीने शक्ती प्रदर्शन करत प्रचार सुरू आहे। उद्या शिवसेना शिंदे गटाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सभा अंजनगावला होणार आहे। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिंदे साहेब उद्या अंजनगावात येणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी कॅप्टन अभिजित अडसूळ आहेत। दादा, काय सांगाल, उद्या एकनाथ शिंदे साहेब येणार आहे, कशा प्रकारे रणनीती आखण्यात आली आहे? आज आपण पाहिलं गेले कित्येक दिवस आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ सुरुवाताई डकरे आणि सर्वच नगरसेवक पदाचे उमेदवार हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार करत आहेत। आज लोकांमध्ये जात आहेत, प्रचार फेऱ्या चालू आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना त्या ठिकाणी लोकांकडून मिळतो आहे। आणि खऱ्या अर्थानं 2 तारखेला निवडणूक होणार होती आपल्याला माहिती आहे, परंतु जाणून बुजून निवडून येणारी जागा जेव्हा लक्षात आलं म्हणून कुठेतरी ती निवडणूक आयोगामार्फत ती निवडणूक पुढे ढकलण्यात आली आणि त्यामुळे जनतेमध्ये त्याचा रोषही आहे की डकरेताई या निवडून येणार होत्या आणि म्हणूनच कुठेतरी निवडणूक पुढे ढकलली की काय। आणि त्यामुळे अतिशय रंगात आलेली ही निवडणूक आणि म्हणूनच प्रचाराकरिता आता माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा उद्या अंजनगाव सुरजीमध्ये येत आहेत। उद्या सकाळी 11 वाजता अंजनगावला सारडा कॉलेज या ठिकाणी त्यांचं हेलिकॉप्टर येईल, त्या ठिकाणून ते द्वारका चौक सुरजी येथे पोचतील, तिकडून त्या ठिकाणी प्रचार रॅली निघेल, प्रचार रॅली पानटाईपर्यंत येईल आणि त्या ठिकाणी प्रचार सभेमध्ये त्याचं रूपांतर होईल आणि प्रचार सभेनंतर त्या ठिकाणी संत रूपलाल महाराज यांचं दर्शन घेऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा मुंबईसाठी मार्गस्थ होतील। नक्कीच जर आपण पाहिलं की तुमच्या उमेदवारांच्या विरोधात जर आपण पाहिलं की भाजपाचे उमेदवार सुद्धा आहेत, दुसरीकडे विद्यमान आमदार गजानन लवटे यांचा सुद्धा मुलगा या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे। खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजची परिस्थिती काय आहे। आज शिवसेना आणि शिवसेनेचे सर्व उमेदवार हे खूप पुढे निघून गेलेले आहेत आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची छबी ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आज लाडकी बहीण योजना खास करून जे महिलांना 1500 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला न मागता न सांगता न चुकता त्यांच्या अकाउंटमध्ये जातात आणि त्यांना एक महिलांना स्वावलंबी करण्याचं एक ताकदवर करण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं। त्यामुळे सगळ्या महिला शक्ती या माननीय शिंदे साहेबांच्या मागे उभे राहतील आणि डॉक्टर सुरुवाताई डकरेंच्या मागे उभे राहून या ठिकाणी नगराध्यक्षपदी त्यांची नेमणूक तर करतीलच, पण जास्तीत जास्त नगरसेवकसुद्धा त्या ठिकाणी अंजनगाव सुरजीमधून पाठवतील यामध्ये शंका नाही। महायुतीचं सरकार आहे असा सुद्धा आरोप केला जात आहे की महायुतीचं सरकार असल्यानंतरही एकनाथजी शिंदे यांची सभा या ठिकाणी नेमकी कशासाठी? महायुतीचं सरकार आहे आणि या ठिकाणी प्रत्येक पक्षाला आपापला प्रचार करण्याचा अधिकार आहे। आज आम्ही ज्या पद्धतीने प्रत्येकाने आपापले उमेदवार दिले त्या पद्धतीने आपापला प्रचार करण्याचाही अधिकार आहे। आधी सगळ्या पक्षांचे नेते या ठिकाणी येऊन गेले, आज आमचे नेते येत आहेत, त्यामध्ये वावगं असं काहीच नाही। प्रचाराची पद्धत आहे, प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाचा प्रसार करण्याचा अधिकार आहे आणि त्या पूर्ण अधिकारानुसार आमचे एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी उद्या हजर होणार आहेत आणि त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित असतील। माननीय शिंदे साहेबांबद्दल कुतूहल हे संपूर्ण राज्याला नाही तर संपूर्ण देशाला आणि जगाला आहे आणि उद्या त्याची प्रचिती नक्कीच अंजनगाव सुरजीमध्ये येईल। उबाटाच्या नेत्यांनी आरोप केला आहे, सुधीर सूर्यवंशींनी आरोप केला आहे की ही एकनाथजी शिंदेची सभा जी आहे हे आमदार गजानन लवटे यांच्या पुत्राला निवडून आणण्यासाठी आहे। आपल्यालाही माहिती आहे की आमदार पुत्र कितव्या नंबरवर आहेत आणि त्यामुळे आम्हाला कोणाला उत्तर देण्याची गरज नाही, जनता सजाण आहे आणि त्यामुळे त्याचं उत्तर येते 21 तारखेला मिळेल। नक्की धनुष्यबाण अंजनगाव सुरजी या ठिकाणी धनुष्यबाणच या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून येतील आणि नगरसेवकसुद्धा जास्तीत जास्त हे फक्त धनुष्यबाणावरचे शिवसेनेचे, कारण जर खऱ्या अर्थानं तर नगराचा विकास करायचा असेल, भुयारी गटर योजना असो, रस्ते असो, जी कचऱ्याची आज परिस्थिती आहे विल्हेवाट लावायची असेल, कंपोस्ट खत कारखाने जर तयार करायचं असेल, त्या ठिकाणी बस आगार असेल, त्या ठिकाणी संत रूपलाल महाराजांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये असेल आणि हे सगळे पैसे कोण देऊ शकत असेल तर फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेबच नगरविकास मंत्री म्हणून देऊ शकतात आणि ते जर काम नगराध्यक्षाचा आमच्या डॉक्टर सुरुवाताई डकरे झाल्या तरच त्याला तो एवढा निधी येऊ शकतो आणि त्यामुळे जनतेला माहिती आहे कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला नाही। आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये आमदार ती भोगून म्हणतोय मी, निवडून आल्यावरसुद्धा अक्षरशः फक्त ती भोगली जाते, पण जनतेला ज्या पद्धतीने त्याचे खऱ्या अर्थानं काम मिळालं पाहिजे ते काम मिळत नाही आणि त्यामुळे जनता नक्कीच त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या 20 तारखेला आमच्या सुरुवाती डकरेंना जास्तीत जास्त मतांनी निवडून
नक्कीच तर आपण पाहाल की उद्या एकनाथजी शिंदे यांची सभा या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे हे सभेनंतर अंजनगावमध्ये कशा प्रकारे राजकीय वातावरण राहणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मी किरण ओले, जनविकास न्यूज, अंजनगाव.